यावेळेस सागरची बारी आहे. संपर्क तर झालाय परंतु त्या ठिकाणी खेळाडू उभा आहे आणि झेल टिपलाय. चांगला झेल लखन यांच्या माध्यमातून आहे. मुख्य स्क्रीनवरती नक्कीच आपल्याला लखन पाहायला मिळतात. हँडसम खेळाडू आहे, चॉकलेट बॉय आपल्या संघाचे आहेत. म्हणजे कॅमेरामॅन नक्की त्यांना फोकस देखील करतायत. अजय मोरेला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय कारण एक चांगले युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि चांगल्या खेळाडूंच्या मदतीने संघ बांधणी केली आहे वसीम भाई यांनी. हा पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी मिळवली. न्यू बॅटर नवीन फलंदाज ते मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होत आहेत. अब्बास हे देखील एक विस्फोटक आणि आक्रमक अंदाजामध्ये फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात परंतु तशाच प्रकारे कामगिरी देखील करावी लागेल. एक दिवसीय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे देखील संधी असेल. खेळाडू धावत पळत जात आहेत आणि डाऊन दी बॉल येत आहेत. अगेन लखन 2 चेंडूंमध्ये 2 विकेट 2 बळी मिळवलेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आहेत. नाव आहे वसीम निलगर. धावगतीवरती ब्रेक तर लावला परंतु स्वतःच्या वैयक्तिक कोट्यामध्ये देखील 2 फलंदाज अडकवले, 2 बळी मिळवले, 2 विकेट्स मिळवल्या. हव्या संधी असणारे विकेट हॅट्रिकची ती संपन्न केली जाईल का? खेळाडूंना विनंती असणार आहे आबास भाई जे काही तुमचे सेफ्टी इक्विपमेंट्स असतील, गार्ड्स असतील किंवा जे काही तुमचे साहित्य असतील सेफ्टीचे ते तुम्ही मैदानाच्या बाहेर आल्यावर नक्कीच परिधान करा किंवा काढा. 15 धावा धपलकावरती आहेत. इथे संधी असणार आहे वसीम भाई यांना. मुख्य आपण पाहिलं तर नक्कीच शिवाजीनगर परिसरातील फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयावरती जे FC करंडक होतं त्या FC करंडकाचे मुख्य आयोजक आहेत, ऑर्गनायझर आहेत. आणि संधी इथे असणार आहे परंतु खेळाडू देखील प्रयत्न करतायत. थोडेसे दूरवरती लॉंगॉनचे खेळाडू परंतु हरकत नाही कारण 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 2 बळी 2 विकेट मिळवल्यात आणि 1 धाव खर्च केली आहे. एक चांगलं षटक आतापर्यंत इथे वसीम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजय यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. केवळ 1 धावांवरती फलंदाज बॅटर्स देखील थांबवले गेले. पुन्हा एकदा 4 चेंडूमध्ये 13 धावा बनवणारा आकाश ऑन स्ट्राईक असेल. समोर वसीम विकेट टेकर बॉलर गोलंदाज. ओहो पहा काय घडते मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में वसीमने सांगितलेले नाही होगी हर हाल में. हॅट्रिक संपन्न झाली नाही म्हणून काय झालं. ओव्हर हॅट्रिक तर मी घेणारच. इरादे इथे स्पष्ट आहेत. तिसरा गडी पहा या षटकामध्ये बाद केला गेला. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. विशाल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आले. दिशा तर नक्की चेंडूला दर्शवली. डीप एक्स्ट्रा कव्हरला नवीन फाटक यांना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण कमालीचा थ्रो केला. विकेट किपर एंडकडे आणि पाहता पाहता फेकी भरकटली. ओहो इथे काय घडते आपण पाहिलं तर पहा थ्रो खूप भरकटलाय. खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जातात आणि 2 नव्हे तर 3 धावा पळून काढल्यात. विशेषतः फलंदाज असं वाटत होतं की 1 धावेवरती संतुष्टी दर्शवतील परंतु
खराब थ्रोमुळे त्यांना अतिरिक्त धावा देखील पळून काढण्यास मदत झाली. बाकीसाठी खेळाडू शॉट थर्ड मॅनचे होते परंतु दूरवरती राहिले. विवेकला हा चेंडू नक्कीच समजू दिला गेला नाही. पहा एक सक्सेसफुल ओव्हर इथे संपुष्टात आल्या. 4 धावा खर्च केला, 3 बळी मिळवल्या. कमालीचा षटक हे वसीम यांचा पाहायला मिळालं. न्यू बॉलर नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर येणार आहे. अद्याप पण पाहिलं तर पहा नवीन फाटक यांना आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. तर मला वाटतं मुळशी धरण विभाग परिसरामध्ये एक सुंदर अशी स्पर्धा आपण ज्यांच्या